नमस्कार मित्रांनो, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं मानसिक संतुलन बरं आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आज आहे। कारण तेच नितीश कुमार आहेत ज्यांनी बिहारमध्ये महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना काढल्या, पण आज हेच नितीश कुमार कधी राष्ट्रगीत चालू असताना हातपाय हलवायला लागतात, कधी एखाद्या हिंदू महिलेच्या गळ्यात हार टाकतात किंवा तिच्या गळ्यात हात घालून फोटो काढतात। आणि काही दिवसांपूर्वी याच नितीश कुमारांनी एका मुस्लिम महिला डॉक्टरचा चक्क हिजाब स्वतःच्या हातानं खाली ओढला आणि त्यामुळे संपूर्ण देशभरात यांच्या विरुद्ध एक लाट तयार झाली की आपल्या देशामध्ये जो फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे, ज्या देशामध्ये महिला ही कुठल्या धर्माची नसते तर महिला ही महिला असते आणि तिची सुरक्षा आपल्यासाठी सगळ्यात प्रार्थनीय असते, पण अशा देशामध्ये नितीश कुमारांसारखा एक व्यक्ती जो 10-11 करोड लोकांचं प्रतिनिधित्व करतो, पण त्याचंच मानसिक संतुलन ठीक आहे का, अशा प्रकारचे प्रश्न या देशासमोर निर्माण होत आहेत। खरं तर हीच परिस्थिती जर एखाद्या मुस्लिम नेत्यानं एखाद्या हिंदू मुलीबद्दल असं केलं असतं तर आज या देशाच्या प्रत्येक रोडवर जाळपोळ झाली असते। पण आज जेव्हा हेच उलटं होतं, एका मुस्लिम मुलीचा हिजाब ओढला जातो, तेव्हा या देशात सगळीकडे शांतता आहे। हे दुर्दैवाची गोष्ट आहे। जेव्हा आपण या विषयांवर बोलतो तेव्हा अनेक हिंदू प्रेमी किंवा अनेक लोक आपल्यासमोर येतात आणि ते आपल्याला म्हणतात की बांगलादेशमध्ये काय होते बघा, बांगलादेशमध्ये जे होते ते आपल्या देशापेक्षा 1000 पटीनं चुकीचं होतंय। खरं तर कोणालाच कुठल्याही व्यक्तीवर अन्याय करायचा कुठलाही अधिकार नाही, पण बांगलादेशची परिस्थिती कंट्रोल करणं हे आपल्या हातात नाही, पण आपल्या देशात राहत असलेल्या प्रत्येक धर्माच्या प्रत्येक माणसाला सन्मानाचं जीवन जगता यावं हे आपल्या हातात आहे। खरं तर नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत। नितीश कुमारांनी मुख्यमंत्री पद स्वतःजवळ ठेवावं अशी परिस्थिती सध्या नितीश कुमारांची नाही, ही वास्तविक परिस्थिती आहे।